Hello friends, welcome back to Learn English YouTube channel. फ्रेंड्स, इंग्लिश शिकायला सुरुवात केली की पहिल्याच दिवशी इंग्रजी बोलायला सुरुवात होणार असं नाही, कारण यश पहिल्याच दिवशी मिळत नाही. पण लक्षात ठेवा, जेवढे तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तेवढेच तुम्ही फ्लुएंट व्हाल. छोटी छोटी पावलं टाका, कारण छोटी छोटी पावलं मोठ्या यशाकडे नेतात. आज आपण इंग्लिश शिकणार आहोत एका मजेदार गोष्टीतून. तर गोष्ट अशी आहे की एकदा एका मुलाकडे एक पोपट होता. पोपट नेहमी मराठीत बोलायचा. मुलाने ठरवलं की पोपटाला इंग्रजी शिकवायची. तो रोज सांगायचा से हॅलो, पोपट म्हणायचा नमस्कार. मुलगा पुन्हा त्याला म्हणायचा से गुड मॉर्निंग, पोपट म्हणायचा शुभ सकाळ. पण मुलाने हार मानली नाही. शेवटी 10 दिवसांनी पोपट म्हणाला गुड मॉर्निंग. मुलाला खूप आनंद झाला. त्याला समजलं पेशन्स म्हणजे संयम आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव हे इंग्लिश शिकण्याचं सिक्रेट आहे. आणि तुम्ही जर पेशन्स आणि रोज प्रॅक्टिस केली तर तुम्ही पण इंग्रजी सहज शिकणार. तर आता आपण काय करणार आहोत की हे जे आपण आता स्टोरी आपण शिकली त्या स्टोरीवर आपण शब्द बघणार आहोत. तर मी 15 शब्द देत आहे, ते तुम्ही 15 शब्द पाठ करून घ्या, आपल्या वहीमध्ये बुकामध्ये लिहून घ्या आणि दररोज या शब्दांचा सराव करा. तर पहिला शब्द आहे पॅरोट. पॅरोट म्हणजे होते पोपट. दुसरा शब्द आहे बॉय. बॉय म्हणजे मुलगा. खूप सोपे शब्द आहे हे, जे तुम्ही पहिले कधीतरी शिकले असेल. नंतर बघा से म्हणजे बोलणे किंवा बोल बा असं. मॉर्निंग म्हणजे सकाळ. हॅपी म्हणजे आनंदी. डे म्हणजे दिवस. लर्न म्हणजे शिकणे. आणि आपल्या चॅनलचं पण नाव लर्न इंग्लिश आहे, म्हणजे आपण काय शिकत आहे, इंग्लिश शिकत आहे. पुढचा शब्द आहे ट्राय. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. स्पीक म्हणजे बोलणे. प्रॅक्टिस म्हणजे सराव. पेशन्स म्हणजे संयम. वर्ड म्हणजे शब्द. स्मॉल म्हणजे लहान. बिग म्हणजे मोठा. आणि सक्सेस म्हणजे यश. तर तुम्हालाही यश मिळणार. तुम्ही हे शब्द पाठ करा आणि रोज याची प्रॅक्टिस करा. तुम्हालाही इंग्रजी बोलण्यामध्ये सक्सेस नक्की मिळणार. आता आपण पाहू 100 सेंटेन्स बघणार आहे. मी हे सेंटेन्स 20-20च्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले पाहू आपण डेली युजेसचे सेंटेन्स. डेली युजेसचे पण आहे आणि स्टोरीवर आधारित पण आहे. काही मी स्टोरीवरचे ह्याच्यात सेंटेन्स टाकलेले आहे. तर तुम्ही हे सेंटेन्स माझ्या मागून म्हणा. चला म्हणा. आय हॅव पॅरोट म्हणजे माझ्याकडे पोपट आहे. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. से हॅलो म्हणजे हॅलो म्हणा. मॉर्निंग टीचर, शुभ सकाळ सर. आय एम हॅपी टुडे, मी आज आनंदी आहे. दिस इज माय डे, हा माझा दिवस आहे. आय लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो किंवा मी. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. स्पीक स्लोली, हळू बोला. आणि इंग्रजी तुम्हाला खरंच शिकायची असेल तर सुरुवातीला थोडं हळू बोला, कारण आपल्याला इंग्रजी बोलण्याची सवय नाही आहे. चुकण्याची भीती असते, म्हणून स्लो तुम्ही इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस एव्हरी डे, रोज सराव करा. हॅव पेशन्स, संयम ठेवा. अ वर्ड्स हॅज पॉवर, शब्दाला ताकद असते. अ स्मॉल स्टेप मॅटर, लहान पाऊल महत्त्वाचं असतं. थिंक बिग, मोठा विचार करा. सक्सेस नीड्स एफर्ट, यशासाठी प्रयत्न लागतात. द बॉय इज स्मार्ट, तो मुलगा हुशार आहे. द पॅरोट कॅन टॉक, पोपट बोलू शकतो. ट्राय वन्स मोर, आणखीन एकदा प्रयत्न करा. डोंट गिव अप, हार मानू नका. आय एम लर्निंग डेली, मी रोज शिकतो आहे. तर हे आपण डेली युजेसचे 20 सेंटेन्स बघितलेले आहे. आता आपण काय करूया, जी आपण आता स्टोरी शिकली
त्या स्टोरीवर आधारित आपण अजून 20 सेंटेन्स बघूया. जसं पहिलं बघा, द पॅरोट इज ग्रीन, पोपट हिरवा आहे. द बॉय इज काइंड, मुलगा दयाळू आहे. ही टीचेस इंग्लिश, तो इंग्रजी शिकवितो. द पॅरोट लर्न्स फास्ट, पोपट पटकन शिकतो. से गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणा. वर्ड्स आर मॅजिक, शब्द जादू आहेत. स्पीक इन इंग्लिश, इंग्रजीत बोला. स्मॉल स्टेप्स ब्रिंग सक्सेस, लहान पावलं यश आणतात. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, सरावाने परिपूर्णता येते. द बॉय इज पेशंट, मुलगा संयमी आहे. इंग्लिश इज इझी, इंग्रजी सोपं आहे. आय कॅन स्पीक नाऊ, मी आता बोलू शकतो. लर्निंग इज फन, शिकणं मजेदार आहे. सक्सेस टेक्स टाईम, यशाला वेळ लागतो. ट्राय लिटल मोर, थोडा अजून प्रयत्न करा. द पॅरोट इज हॅपी, पोपट आनंदी आहे. द बॉय इज हॅपी, मुलगा आनंदी आहे. से थँक्यू, धन्यवाद म्हणा. लर्न विथ जॉय, आनंदाने शिका. आणि लास्टमध्ये आहे कीप ट्राईंग, म्हणजे सतत प्रयत्न करा. तर असे 20 सेंटेन्स आपण स्टोरी बेसवर बघितले. तर ह्या सेंटेन्सचा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये सराव करा. म्हणजे काय करा, हे शब्द तुम्ही परत परत वापरत जा. जिथं गरज असेल तिथं हे शब्द वापरत जायचे. जसं आता तुमचा मित्र असेल, त्याला एखादी जॉमेट्रिकलची आकृती येत नसेल, चुकत असेल, तर त्याला तुम्ही म्हणू शकता कीप ट्राईंग, म्हणजे सतत प्रयत्न कर बा, मग तुला नक्कीच येणार. तर असे छोटे छोटे शब्द तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरत चला, तरच तुम्हाला इंग्रजी सोपी होणार आणि पटकन तुम्ही शिकून जाणार. आता आपण बघूया काही मोटिवेशनल सेंटेन्स. जसं पहिला आहे, आय नेवर गिव्ह अप, मी कधी हार मानत नाही. आणि तुम्ही पण कधी हार मानायची नाही. इंग्रजी शिकायची आहे तर हार मानायची नाही. पुढचं सेंटेन्स, स्मॉल एफर्ट्स काउंट, लहान प्रयत्न महत्त्वाचे असते. स्पीक डेली, रोज बोला. प्रॅक्टिस विथ फ्रेंड्स, मित्रासोबत सराव करा. वर्ड्स बिल्ड कॉन्फिडन्स, शब्द आत्मविश्वास निर्माण करतात. इंग्लिश इज अ की, इंग्रजी ही किल्ली आहे. पेशन्स ब्रिंग रिझल्ट, संयम परिणाम आणतो. सक्सेस लव्स हार्ड वर्क, यश मेहनतीला आवडतं. लर्न स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने शिका. आय कॅन डू इट, मी करू शकतो. ट्राय युअर बेस्ट, तुमचं सर्वोत्तम प्रयत्न करा. आय स्पीक विदाउट फिअर, मी भीतीशिवाय बोलतो. मिस्टेक्स हेल्प मी, चुका मला मदत करतात. कीप स्माइलिंग, हसत रहा. स्पीक कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने बोला. आय एम इम्प्रूव्हिंग, मी सुधारतो आहे. लर्निंग नेवर स्टॉप, शिकणं कधी थांबत नाही. माय इंग्लिश इज ग्रोविंग, माझं इंग्रजी वाढत आहे. प्रॅक्टिस डेली, रोज सराव करा. आणि लास्टमध्ये आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. तर असे आपण 20 मोटिवेशनल सेंटेन्स बघितलेले आहे. हे मोटिवेशनल सेंटेन्स तुम्ही तुमच्या मित्राला पण किंवा स्वतःला पण वारंवार तुम्ही सांगू शकता. त्याच्यानं तुमचा आत्मविश्वास वाढणार आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला इंग्रजी नक्की येणार.
आता आपण थोडी कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करूया, म्हणजे संभाषण पण आपल्याला करता आलं पाहिजे. तर मग आपण एक छोटंसं संभाषण करूया, जे तुम्ही तुमच्या मित्रासोबत, भाऊ बहीण किंवा घरच्यासोबत तुम्ही करू शकता. जसं पहिलं आहे बघा, कॅन यू स्पीक इंग्लिश? तू इंग्रजी बोलू शकतो का? तुम्ही दुसऱ्याला म्हणणार किंवा तुम्हाला कोणी म्हटलं का तू इंग्रजी बोलू शकतो का, कॅन यू स्पीक इंग्लिश? तर मग तुम्ही काय म्हणणार? आय कॅन, हो मी बोलू शकतो. पुढचं बघा, आर यू लर्निंग इंग्लिश? तू इंग्रजी शिकतो आहेस का? मग आपण काय म्हणणार? येस एव्हरी डे, हो मी रोज इंग्रजी शिकतो. कारण आपण सबस्क्राईब करून ठेवला आहे लर्न इंग्लिश बाय GB सरला. तर मग आपण रोज इंग्रजी शिकत आहे, तर तुम्ही त्यांना म्हणू शकता येस एव्हरी डे, हो मी रोज इंग्रजी शिकतो. हू टीचेस यू? तुला कोण शिकवतं? तर तुम्ही म्हणू शकता माय टीचर. तुम्हाला कोण शिकवते? माझे शिक्षक शिकवतात. डू यू लाईक इंग्लिश? तुला इंग्लिश आवडते का? तर तुम्ही म्हणू शकता येस व्हेरी मच, हो मला खूप आवडते. तुम्हाला कोणी म्हटलं से हेलो, हेलो म्हणा, तर तुम्ही काय म्हणणार? हेलो. तुम्हाला म्हटलं कोणी से गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणा, तर तुम्ही काय म्हणणार? गुड मॉर्निंग. तुम्हाला कोणी म्हटलं हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहे बा, तर तुम्ही म्हणू शकता आय एम फाईन, मी ठीक आहे. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता आय एम गुड. तुम्हाला कोणी म्हटलं व्हॉट इज युअर नेम, तर तुम्ही म्हणायचं माय नेम इज, तुमचं जे नाव असेल ते. इथं मी राहुल टाकलं, तर तुमचं राहुल असेल, पंकज असेल, अमोल असेल, विशाल असेल, तर तुम्ही ते नाव तिथे टाकायचं. तुम्हाला कोणी म्हटलं कॅन यू रीड इंग्लिश? तू इंग्रजी वाचू शकतो का? तर तुम्ही म्हणायचं येस आय कॅन, हो मी वाचू शकतो. आणि तुम्हाला कोणी म्हटलं डू यू ट्राय डेली? तू रोज प्रयत्न करतोस का? तर तुम्ही म्हणणार येस आय डू, हो करतो. नंतर तुम्हाला कोणी म्हटलं डू यू स्पीक इंग्लिश? तू इंग्रजी बोलतोस का? तर तुम्हाला आता शिकत आहे तुम्ही, तर तुम्ही म्हणणार अ लिटल, म्हणजे हो बा थोडं थोडं आम्ही शिकत आहे, म्हणजे थोडं थोडं आम्ही बोलू शकतो. आणि जर कोणी म्हटलं कॅन यू टीच मी? तू मला शिकवू शकतो का? तर तुम्ही म्हणायचं शुअर आय कॅन, हो नक्की मी तुला शिकवू शकतो. जसं मी तुम्हाला शिकवत आहे तसं तुम्ही दुसऱ्याला शिकवा. आणि दुसऱ्याला शिकवलं तर आपली पण इंग्रजी अजून इम्प्रूव्ह होणार, म्हणजे त्याला सांगताना आपल्या जास्त लक्षात राहणार, मग आपण कधी भुलणार नाही. तर तुम्ही दुसऱ्याला पण शिकवू शकता. आपल्या छोट्या भावाला घ्या किंवा तुमच्या मित्राला घ्या, ज्याला इंग्रजी काहीच येत नाही, त्याला पकडायचं, त्याला शिकवायचं, त्याचं पण शिकणं होते आणि तुमचं पण शिकणं होते. नंतर तुम्हाला कोणी विचारलं इज इंग्लिश इझी? इंग्रजी सोपं आहे का? तर तुम्ही म्हणणार येस इट इज, हो खूप सोपं आहे इंग्रजी. आणि कोणी म्हटलं डू यू लाईक स्टोरीज? तुम्हाला कथा आवडतात का? तर तुम्ही म्हणणार येस व्हेरी मच, हो खूप आवडते, मला तर खूप कथा आवडतात. तुम्हाला आवडतात का? जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा येस व्हेरी मच म्हणून. आणि कोणी तुम्हाला विचारलं हू हेल्प्स यू? म्हणजे तुला कोण मदत करते? तर तुम्ही म्हणू शकता माय टीचर हेल्प मी, किंवा तुम्ही टीचरचं नाव पण सांगू शकता का मला GB सर मदत करतात म्हणून. डू यू प्रॅक्टिस डेली? तू रोज सराव करतोस का? असं जर कोणी विचारलं तर आपण म्हणणार येस आय प्रॅक्टिस डेली, हो मी रोज सराव करतो. कॅन यू रीड धिस वर्ड? तू हा शब्द वाचू शकतोस का? असं तुम्हाला कोणी म्हटलं तर तुम्ही म्हणायचं येस आय कॅन रीड, हो मी वाचू शकतो. आणि जर कोणी तुम्हाला म्हटलं डू यू राईट इंग्लिश? तू इंग्रजी लिहू शकतो का? येस आय राईट इंग्लिश, हो मी इंग्रजी लिहितो. आर यू कॉन्फिडंट? तुला आत्मविश्वास आहे का? असं कोणी म्हटलं तर तुम्ही म्हणणार येस आय एम कॉन्फिडंट, हो मी कॉन्फिडंट आहे. आणि जर कोणी म्हटलं डू यू वॉन्ट सक्सेस? तुला यश हवं आहे का? येस आय वॉन्ट सक्सेस, हो मला यश हवं आहे. आणि ह्या जगामध्ये सगळ्यालाच यश हवं आहे. असं कोण आहे ज्याला यश हवं नाही आहे? सगळ्याला सक्सेसफुलच बनायचं आहे. तर असे आपण छोटे छोटे कन्व्हर्सेशन शिकलेलं आहे. हे कन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या मित्रावर ट्राय करू शकता.
तुमच्या छोट्या भावावर बहिणीवर पण ट्राय करू शकता, म्हणजे त्याच्यानं तुमची इंग्रजी अजून इम्प्रूव्ह होणार. आता मी तुम्हाला देत आहे प्रॅक्टिस चॅलेंज. म्हणजे हे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स तुम्हाला रोज बोलायचे आहे. जसं प्रॅक्टिस डेली स्पीक डेली, रोज सराव करा रोज बोला. रोज सराव करायचा आणि रोज बोलायचं, हे फक्त सेंटेन्स नाही आहे. तर तुम्हाला सांगत आहे मी का प्रॅक्टिस डेली स्पीक डेली, रोज सराव करा आणि रोज बोला. नंतर लर्न न्यू वर्ड, नवीन शब्द शिका. आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की आज तुम्ही कोणता नवीन शब्द शिकला, तो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. राईट सेंटेन्स, वाक्य लिहा. रीड लाऊडली, मोठ्याने वाचा. स्पीक विथ फॅमिली, कुटुंबासोबत बोला. थिंक इन इंग्लिश, इंग्रजीत विचार करा. आणि तुम्ही इंग्रजीतच विचार केले, इंग्रजीतच बोलले तर तुम्हाला इंग्रजी इतकं सोपं वाटणार की तुम्ही म्हणणार का याच्या पहिले मला इंग्रजी इतकं सोपी कधीच वाटलं नव्हतं. कारण आपण काय करतो, इंग्रजीमध्ये बोलायचं आहे पण विचार मराठीत करतो. मग आपण विचार करतो का की याला इंग्रजीमध्ये काय म्हणते, मग आपण त्याचं ट्रान्सलेशन करतो आणि मग ते आपलं बरोबर होत नाही आणि मग आपण चुकतो. म्हणून आपल्याला इंग्रजी कठीण वाटते. तर तुम्ही इंग्रजीतच विचार करा. थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश. टॉक टू युअर सेल्फ, स्वतःशी बोला. तुम्हाला कोणी मिळालं नाही तर तुम्ही स्वतःशी बोला. डोंट बी शाय, लाजू नका. इंग्लिश इज सिम्पल, इंग्रजी सोपी आहे. कीप लर्निंग, शिकत रहा. स्टार्ट स्मॉल, लहान सुरुवात करा. ग्रो बिग, मोठं व्हा. युअर वर्ड्स मॅटर, तुमचे शब्द महत्त्वाचे आहे. सक्सेस टेक्स टाईम, यशाला वेळ लागतो. स्पीक क्लिअरली, स्वच्छ बोला आणि स्पष्ट बोला. रिपीट अगेन, पुन्हा म्हणा. एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणायचा, मग त्याचा आपल्याला सराव होऊन जाणार. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक रहा. वर्क हार्ड, मेहनत करा. लर्न विथ जॉय, आनंदाने शिका. आणि लास्टमध्ये आहे इंग्लिश इज पॉवर, इंग्रजी म्हणजे शक्ती आहे. तर हे तुमच्यासाठी काय आहे, चॅलेंज आहे. मी हे जे चॅलेंज दिलं ते तुम्ही स्वीकार करा आणि इंग्रजी बोलत राहा. तर फ्रेंड्स, आज आपण 100 वाक्याचा सराव केलेला आहे. एक मजेदार स्टोरी ऐकली आहे, नवीन शब्द शिकले आहे. तर लक्षात ठेवा, छोटा सराव मोठं यश आणतं. तुमचं काम आहे यापैकी म्हणजे 100 पैकी किमान 10 वाक्य तरी मला कमेंटमध्ये कमेंट करा. कीप प्रॅक्टिस, कीप स्माइलिंग अँड कीप ग्रोविंग. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे पण त्यांना समजत नाही का इंग्रजी कुठून आणि कशी